हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी वांगी घेतलीत आणि ही वांगी कवळी वांगी आहेत. पावशर वांगी आहेत ही मैत्रिणींनो. ही स्वच्छ आपल्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने. तर आपल्याला काय करायचं, ही वांगी ह्याच्यावरचे असे काटे असतात ना, ते काटे आपल्याला सर्व वांग्याचे काढून घ्यायच्यात बघा, अशा पद्धतीने. आणि वांगी आपल्याला चौकोनी फोडीमध्ये असे चिरून घ्यायची, पाहू शकता. आणि किडीचे का काय ते तुम्ही व्यवस्थित चेक करून चिरा. किडकं जर वांगा असलं तर घेऊ नका. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला फक्त 4 भागाचे करून घ्यायचे. खूप पटापट चिरून होती मैत्रिणींनो ही वांगी. आणि वेगळ्या पद्धतीने थोडीशी ही रेसिपी नक्कीच पहा. संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला समजेल मी कोणत्या पद्धतीने अशी ही वांग्याची रेसिपी बनवणार आहे. ती वांग्याची रेसिपी तर वांग्याची भाजी सगळीच करतात, पण प्रत्येकाची वांग्याची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असती. तर माझी ही पद्धत थोडीशी वेगळी आहे, तुम्ही नक्कीच पहा. पाहू शकता वांगी मी सर्व अशी चिरून घेतलेली आहेत. तर ही 2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात. तर इथे साहित्य घेतलंय बघा, लसूण घेतलाय, 3 कांदे घेतलेले मीडियम साईजचे, 1 टमाटा आणि कोथिंबीर, लसूण. इथे गॅस पेटवून घ्यायचंय बघा. आणि गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे मैत्रिणींनो. तर कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय, साधारण 1 पळी. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. छोटी पळी आहे मैत्रिणींनो ही. तर तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी पण छान तडतडली ना, त्यानंतर जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. आणि हे छान तडतडलं ना जिरी मोहरी, की त्यानंतर आपल्याला इथे वांग्याच्या फोडी तेलावर सोडून द्यायच्यात आणि छान परतून घ्यायच्यात ह्या वांग्याच्या फोडी. तर छान ह्या वांग्याची फोडी आपल्याला तेलावर छान परतून घ्यायच्यात मैत्रिणींनो. 80% आपल्याला ही वांगी शिजून घ्यायच्यात बघा. आणि ही रेसिपी आहे ना मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. खूप वेगळी लागते आणि खायला तर खूप टेस्टी लागते. थोडी आपण चमच्यावर हळद टाकून घ्यायची, छोटा चमचा आहे हो. हळद टाकून झाल्याच्या नंतर सर्व वांगी आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्यात बघा हळदीसोबत. काही काही लोक अशीच फोडणीला वांगी टाकून देतात, पण अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, खूप टेस्टी होते. ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे मैत्रिणींनो आणि वाफेवर ही वांगी आपल्याला शिजून द्यायच्यात. तोपर्यंत आपण इथे कांदा वगैरे हे चिरून घ्यायचे बघा. कांदा छान मी बारीक चिरून घेणार आहे मैत्रिणींनो. आणि कांदा टमाटा हे तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता. कांदा जर अजून तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. टमाटा पण डबल अजून घ्यायचा असेल तर एक तुम्ही वाढवू पण शकता. मी इथे एकच टमाटा घेतलेला आहे. कांदा आपला छान बारीक चिरून झाल्यावर इथे टमाटा पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने. बिलकुल टाइम लागत नाही मैत्रिणींनो. तिकडे वांगी पण आपली जरा तेलावर फ्राय होतात छान, आणि इकडे तोपर्यंत आपण हे चिरून घ्यायचे. अगदी झटपट होती रेसिपी ही. पाहू शकता टमाटा छान आपला बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर कोथिंबीर पण मी छान धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे आणि लसूण पण बारीक चिरून घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अद्रक घेतलंय बघा मी. अद्रक पण ह्या भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. अद्रकनी पण खूप छान टेस्ट येते आणि शरीराला अद्रक चांगलं असतं. नेहमी तुम्ही भाज्यांमध्ये अद्रक टाका. थोडंसं अद्रक बघा मी किसून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आता इथे चेक करायचे वांगी आपली.
तर छान ही वांगी आपल्याला वर खाली करून घ्यायच्यात बघा। मस्त तेलावर बघा भाजल्या गेलेली आहेत। तर आता आपण ही काढून घेऊया। मैत्रिणींनो, तिकडे आपण ते कांदा हे सगळं चिरस्तवर इकडे वांगे पण फ्राय झालेली आहेत आपली आणि झटपट होती ही रेसिपी बघा। तेल टाकते मी थोडंसं आता आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, लसूण टाकून घ्यायचंय तेलावर। कारण जिरी मोहरी आपण पहिलेच टाकली होती त्याच्यामुळे आता नाही टाकणार। लसूण टाकून घ्यायचंय आणि लसूण पण छान तेलावर परतून घ्यायचंय बघा। मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। लसूण छान परतून झाल्यावर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बघा तेलावर। 3 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत आणि छान कांदा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावर। कांदा परतल्याच्या नंतर मैत्रिणींनो, इथे टमाटा टाकून घेणार आहे मी। 1 टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आणि टमाटा पण आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा। कोथिंबीर पण छान परतून घ्यायची। मस्त हे आपलं परतलेलं आहे बघा कोथिंबीर, कांदा, टमाटा। तर त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचंय तुम्हाला सांगते मी। व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो, मध्ये स्किप जरा पण करू नका, म्हणजे मी कशा पद्धतीने करते तुम्हाला भाजी समजेल। ते हे छान परतून झालेले आहे बघा। तर आपल्याला पुढे काय करायचंय, इथे मी किचन किंग मसाला 1 चमचा घेतलेला आहे। त्यानंतर बेडगी मिरची पावडर 1 चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर कांदा मसाला 2 चमचे घेतलेले आहेत। तिखट तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता, कोणाला जास्त कमी लागतं त्याप्रमाणे तिखट टाकू शकता तुम्ही। त्यानंतर 1 चमचा धना पावडर मी टाकून घेणार आहे। हळद मी पहिलीच टाकली होती मैत्रिणींनो। तर हे मसाले सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे बघा। पाहू शकता तेल सुटस्तवर मसाले मी छान हे परतून घेतलेले आहेत। मसाले पण जास्त काही लागत नाही मैत्रिणींनो। त्यानंतर पुढे काय करायचे, मी ज्या फोडी परतून घेतल्या होत्या त्या मी ह्याच्यामध्ये आता टाकून देते आणि ह्या फोडी पण आपल्याला वांग्याच्या छान मसाल्यासोबत छान परतून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने। मैत्रिणींनो, ही पातळ आपल्याला भाजी बनवायची नाही, ओलसरच भाजी करायची। पाहू शकता मी पाणी अगदी थोडं टाकणार आहे, कारण वांग आपलं शिजलेलं आहे। थोडी आपल्याला ह्याला वाफ देऊन घ्यायची भाजीला। त्यानंतर पुढे इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बघा। मीठ टाकून झाल्याच्या नंतर ही सर्व भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची बघा परत एकदा। त्यानंतर पुढे काय करायचे मैत्रिणींनो, आपल्याला शेंगदाण्याचा कूट बघा, मी 1 चमचा मोठा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकला ना भाजीला खूप छान टेस्ट येते। सुक्या भाजीला शेंगदाण्याचा कूट हा लागतोच। तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। मैत्रिणींनो, ही वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, मी अशा पद्धतीने बघा बनवलेली आहे, वांगी फ्राय करून। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची बघा। मस्त ही रेसिपी आपली झालेली आहे मैत्रिणींनो। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा, छान छान कमेंट करा।
आणि एकदा करून पहा ही भाजी अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. आणि नक्की ट्राय करा ही भाजी. कशी झाली मला सांगा.